माझं नाव मानसी सुनील साठे आहे। मी अकोल्यात असलेल्या ललित ट्युटोरियल्समध्ये गेल्या 2 वर्षापासून शिकत आहे। माझा नीट 2022 मध्ये स्कोअर 617 मार्क्स आहे। फिजिक्ससाठी काळपांडे सरांनी आधीपासूनच आम्हाला खूप कन्सेप्च्युअली शिकवलं आणि मोठा प्रॉब्लेम आपण कसं इझिली शॉर्ट मेथडनी सॉल्व्ह करू शकतो याच्या खूप छान छान ट्रिक्स सांगितल्या। केमिस्ट्रीसाठी फिजिकल केमिस्ट्रीसाठी सरांनी खूप छान शिकवलं, म्हणजे कन्सेप्च्युअली प्लस त्यांनी प्रॉब्लेम्स पण आमचे खूप सारे सॉल्व्ह करून घेतले। रिॲक्शन्स वगैरे सगळ्या डिटेलमध्ये शिकवलं आणि लर्न पण करून घेतलं आणि खूप वेळा रिव्हिजन पण घेतली। त्याच्यामुळे ते पण मला आधीपासूनच व्यवस्थित होऊन गेलं होतं। त्याच्यामुळे NCERT वाचायला आणि समजायला खूप सोपी गेली। बायोलॉजीसाठी पण खूप छान शिकवलं। NCERT 11th-12th आहे ती खूप मोठी आहे, तर ती आपण त्याला जास्त रटू नाही शकत। तर समजवल्यामुळे जे यावेळेस कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स आले तर ते मी सॉल्व्ह केले इझिली। आपल्यामध्ये आधीपासूनच जर काही एम असणार आपल्यामध्ये आधीपासूनच खूप मोटिवेशन असणार की आपल्याला हे करायचंच आहे, तर आपण आपल्या दुसरी गोष्टींकडे लक्षच जात नाही। त्याच्यामुळे माझा आधीपासूनच एम होतं की मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये हे क्लिअर करायचंच आहे। त्याच्यामुळे मी जास्त इकडे तिकडे लक्षच दिलं नाही। मी आणि माझा अभ्यास मी एवढंच लक्ष दिलं आणि आले तरी मग मी एंटरटेनमेंट सोर्ससाठी ते 15-20 मिनटं दिवसातून यूज करायची। मी तर एवढंच सांगेल की तुम्हाला हे करायचं आहे, तुमच्यामध्ये आतमधूनच मोटिवेशन आलं पाहिजे। कोणीच तुम्हाला मोटिवेट नाही करू शकत आणि बस तुम्ही एवढं तुमच्यामध्ये असलं पाहिजे की मला माझ्या पेरेंट्सचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि स्वतःचं पण स्वप्न पूर्ण करायचं आहे, तर आपोआप तुमच्याच्यानी होऊनच जाईल फर्स्ट अटेम्प्टमध्येच। माझं नाव सुनील वसंतराव साठे, मी सहाय्यक शिक्षक आहे। माझ्या मुलीचं एक स्वप्न होतं आणि माझंसुद्धा एक स्वप्न होतं की आपल्याला काही वेगळं करायचं आहे, कारण की आपण सर्व जे आहेत आपण सामान्य कुटुंबातले आहोत आणि या सामान्य कुटुंबामधून जेव्हा आपल्याला आपला पाया मजबूत करायचा आहे किंवा काहीतरी पुढं नवीन करायचं आहे, तर त्या विषयाने आपल्याला एम फिक्स करायचं होतं। माझ्या मुलीनी म्हणजे 8व्या वर्गात असतानाच स्वतःचं एम फिक्स केलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून तिची सगळी घोडदौड सुरू होती। अशा वेळेमध्ये मला 10वी नंतर तिला नीटच द्यायचं होतं आणि तिचं एम होतं की मला डॉक्टरच बनायचं आहे। माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा होती की तिने इंजिनिअरिंगकडे जावं, परंतु ती म्हणे नाही पप्पा मला डॉक्टरच व्हायचं आहे। पण मी तिला एक आग्रह धरला की तुला जर डॉक्टर व्हायचं असेल तर तू फर्स्ट अटेम्प्टमध्येच व्हायला पाहिजे, सेकंड अटेम्प्ट मी तुला देऊ देणार नाही। त्यावर तिने म्हटलं नाही पप्पा मी झाली तर पहिल्याच अटेम्प्टला होईल, नाही तर मी BSc करेल। आणि त्यामुळे तिनं स्वतःचं जे टार्गेट आहे तिने ते स्वतःचं टार्गेट पूर्ण केलं आणि मी ललित कोचिंग क्लासेस याच्यासाठी निवडला, कारण की मी स्वतः अकोल्यातलाच आहे आणि अकोल्यातच राहतो आणि त्यामुळे माझा एक असं ऑब्झर्वेशन होतं की जे सिन्सिअरिटी आणि क्लासेसचं जे अचिव्हमेंट आहे ते नीटमध्ये ललित काळपांडे सरांचं जे कोचिंग क्लासेस आहे त्या कोचिंग क्लासेसचा रिझल्ट जो आहे हा दरवर्षी फार चांगला येतो आणि या दृष्टिकोनातूनच मग मी माझ्या मुलीला ललित काळपांडे सरांकडे ॲडमिट केलं। माझं नाव मनीषा सुनील साठे, मी मानसीची आई आहे आणि माझी मानसी जी आहे ती लहानपणापासूनच अभ्यासात जशी खूप हुशार होती, म्हणजे तिला कधीच आम्हाला असं सांगायचं काम नाही पडलं की बेटा अभ्यास कर, स्वतःहून करायची कधी पण। आणि ह्या 2 वर्षात सरांनी बाकीच्या इतर फॅकल्टीजनी पण एवढी मेहनत घेतली सगळ्या दृष्टीने, टेस्ट सिरीज आणि आधी प्री टेस्ट व्हायच्या, लेसन शिकवायच्या आधी, नंतरही व्हायच्या, तर मुलांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे झाला आणि मानसीने चांगलं यश मिळवलं। याचं पूर्ण श्रेय ललित ट्युटोरियल्सलाच आहे।